सगळ्यांक गुड इवनिंग आणि येवकार. आयज आमच्या वांगडा आसा आरजीपीचे एसटी विंग प्रेसिडेंट प्रेमानंद गावडे, उजगांव कॉन्स्टिट्युन्सीचे ब्लॉक प्रेसिडेंट तशेंच आरजीपी एसटी विंग मेंबर निलेश गावडे. 2 दिसा पयलीं आमी पळयलें की एक कॅबिनेट डिसिजन जालें आणि पियुष गोयलान जो कॅबिनेट मिनिस्टर आसा त्यांनी एक अनाउन्समेंट केले आणि प्रेस रिलीज केले आणि तेजेर गोंय भाजपा सरकारान पेडे वाटले, मागीर आनंद उत्सव केले आणि कितें कितें तरी केलें आणि हितून खूब कितें कायद्याची गजाली आहा ते इन डिटेल सांगपाक आनी कशें हे डबल इंजीन सरकार आमकां फटयता, ट्रायबल्सांक गोंयच्या एसटींक कशें फटयता ते आयज तुमकां आमी सारकें दाखयतले. तेज्या पयलीं फाटीं जे 5 फेब्रुवारीक जे असेंब्लीचेर मोर्चा जालो, मागीर सगळे पार्टीचे डेलिगेशन घेवन आनी सीएमाच्या कॅबिनान आमकां एक सीएमान एश्युरन्स दिले आनी सगळे आमचे ते एक्झिक्युटीव मेंबर्स आनी ट्रायबल लिडर्स आनी सगळे आम आदमीचे पार्टीचे लिडर्स, मागीर गोवा फॉरवर्ड, मागीर काँग्रेस आनी बाकी सगळे आसले प्रेसिडेंट्स आनी आमचे एसटी लिडर्स आसले, एसटी एमएलएज आसले, सीएम आसलो. तेंच्यांनी सांगलें की डिलिमिटेशन कमिशन एक कन्सेन्सस डिसिजन जालें की एसटी रिजर्वेशन करपाक 2027 आमकां एसटींक रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशन मेळपाक 2024 ताचो कोड लागच्या पयलीं डिलिमिटेशन कमिशनाचें नोटिफिकेशन येतलें म्हणून अशें आमकां एश्युरन्स मेळ्ळें. आनी ते एश्युरन्स जातकीर 2 सिरीज ऑफ दिल्ली मिटींग जाल्यो. पयलीं तेंची मिनिस्टरां कडेन मिटींग जाली आनी मागीर जो आमचो होम मिनिस्टर अमित शाह तेजे कडेन मिटींग जाली. 23 तारीख म्हाका 23 फेब्रुवारीक ती मिटींग जाल्ली आनी 23 फेब्रुवारीक ती मिटींग जावन नेक्स्ट डे जेन्ना सीएम कुमारजो इनॉग्रेशन करपाक गेलो तेणी एक बायट दिल्ली की होम मिनिस्टरान कॅबिनेट डिसिजन घेता सांगला बेगीच्या बेगीन आनी रेजोल्युशन पास करून डिलिमिटेशन कमिशनाचें नोटिफिकेशन कोड ऑफ कंडक्ट जो येवपाचो 24 इलेक्शनच्या पयलीं कोड ऑफ कंडक्ट येवच्या पयलीं आमकां डिलिमिटेशन कमिशनाचें नोटिफिकेशन मेळटलें, आयदर थ्रू ऑर्डिनन्स ऑर थ्रू डायरेक्ट नोटिफिकेशन. हें नोटिफिकेशन जशें जम्मू आनी काश्मीर आनी बाकीच्या नॉर्थ इस्ट स्टेट्सांक मेळ्ळा तशें आमकां नोटिफिकेशन मेळटलें. म्हणजे एसटी रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशनाचो प्रोसेस स्टार्ट जातलो. कित्याक डिलिमिटेशन कमिशन एक इंडिपेंडंट बॉडी, तेका सरकार लागना, तेका गव्हर्मेंट लागना, तेका कोड ऑफ कंडक्ट लागना, ते एक स्पेसिफीक पर्पजा खातीर आसता. जेन्ना ते पर्पज फुलफील जालो मागीर ते भायर पडटा, ते एबॉलिश जाता. ते सोडून काल म्हणजे शुक्रारा आमकां न्यूज मेळ्ळी की कॅबिनेटान एक रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब्स इन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज ऑफ स्टेट ऑफ गोवा बिल 2024. तुमकां फाटल्यान जे दिसता हे बिल इतले एक पेजीचेर प्रेस नोट आमकां आउट जालो आनी हे बिलान कितें कितें सांगलां आनी कशें हे बिल आमकां रिजर्वेशन मेळटलें काय ना तें आतां आमी डिस्कस करया हेजेर. आनी हेजेर आनंद उत्सव जालो की अशें दाखयलें बीजेपीन की आमकां एसटी रिजर्वेशन आतांच मेळ्ळें. मात तशें ना. जे तुमी डिटेल्स पळोवंक गेलो अशें दिसता की 2027 आमकां एसटी रिजर्वेशन कशेंच मेळपाक ना. कित्याक तें तुमकां सांगता. नेक्स्ट हे बिल आसा 2024 बिल. आतां हो कायदो न्हू, हो एक्ट न्हू. आनी तेंच्यांनी कितें सांगलां, नेक्स्ट जो लोकसभा सेशन जातलो म्हणजे आतां जे पार्लमेंटरी इलेक्शन जावन ते सेशन जातलो, कोणाचो तो गव्हर्मेंट येतलो ते आमकां खबर ना. मोदीत येतलो काय खबर ना, कॅबिनेट हेच उरतलें काय खबर ना. सो हे प्रेस नोटान बरयलां की नेक्स्ट जो पार्लमेंट सेशन येतलो आफ्टर लोकसभा इलेक्शन तेन्ना हे बिल प्लेस जातलें. मागीर ते बिल प्रेसिडेंटाक वयता आनी मागीर तो कायदो जातलो. आतां ह्या बिलाचे जे आमी हायलायट केले 5 सॅलेंट फिचर्स आसा. ते फिचर्स म्हणल्यार कितें, हे बिल जातकीर एक सेन्सस कमिशनर म्हणून अपॉयंट जातलो. तो सेन्सस कमिशनर 2001च्या नंतर जो सेन्सस जाला आनी तेज्या फुडें तो कितें एसटी पॉप्युलेशन आसा एक तो आपलो परत सर्वे करतलो, परत सेन्सस करतलो आनी कितले पॉप्युलेशन आसा एसटींचे ते आयडेंटिफाय करतलो. आनी तेगेर तुमी पळोवन सेकंड लायट जे आमी वयर हायलायट केला फर्स्ट ते म्हणटा की सेन्सस कमिशनर will supersede all previously published figures for the purpose of giving proportionate representation of scheduled tribes.
म्हणजे हेच्या पयलीं जे शेड्यूल ट्रायब्स आसा ते कितें पॉप्युलेशनाचे सेन्ससचे जे 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 फिगर्स आसा फॉर एग्जांपल 2001 आमी 1,33,000 आसले ते सुपरसीड करतले आनी नवे सेन्सस नवे फिगर्स येतले. मागीर सेकंड हांव तुमकां इलेक्शन कमिशन वील मेक अमेंडमेंट्स टू डिलिमिटेशन एंड पार्लमेंटरी असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन ऑर्डर 2008. एक इलेक्शन कमिशनान ऑर्डर पास केली म्हणजे खंयचे कॉन्स्टिट्युन्सीन आख्खे ऑल ओव्हर इंडियन खंयचे कॉन्स्टिट्युन्सीन कितली सिटां रिजर्व जावपाक जाय ती एक ऑर्डर आहा. ताका हे बिल एम्पावर करतले ECI अमेंड करपाक आनी मागीर रिएडजस्टमेंट ऑफ कॉन्स्टिट्युन्सीज म्हणजे रिएडजस्टमेंट करतले म्हणजे 40 आहा ते कॉन्स्टिट्युन्सी 45 जावंक शकता 45 आहा ते 50 जावंक शकता. तिसरो ते म्हणटा की जे सेन्सस कमिशनर रिवायज पॉप्युलेशन करतले त्या आदाराचेर ते रिवायज पॉप्युलेशन ते इलेक्शन कमिशनाक डेटा धाडटलो त्या आदाराचेर ते रिएडजस्टमेंट करतले आनी आर्टिकल 170 आनी 330 च्या अंडर आमकां ते रिजर्वेशन दितले. म्हणजे ते वर्ड यूज करता रिएडजस्टमेंट म्हणजे आमी समजपाक जाय 40 कॉन्स्टिट्युशन आहा ते 40 ते 45 जावंक शकता 50 जावंक शकता अशें तेंच्यांनी हे बिलान मेन्शन केल्लें आसा की जो सेन्सस आमकां रिवायज पॉप्युलेशन फिगर मेळटलो the election commission shall take into consideration the revised population figures and readjust the legislative assembly constituency having regard to article 170 and 332 of the constitution and section 8 of delimitation act. मागीर very important वो चौथो जो आहा तो very important आसा लक्षांत दवरपाक जाय की रिएडजस्टमेंट करच्या पयलीं इलेक्शन कमिशनाक रुल्स फ्रेम करपाक जाय. For the purpose of readjustment of legislative assembly constituency, the election commission of India shall determine own procedures. A specify the court padan own procedures and it will have certain powers of civil code. म्हणजे ऍक्ट जातकीर इलेक्शन कमिशनाक पावर्स मेळटले त्यांचे सेपरेट रुल्स येतले आनी मागीर हे सगळे जातकीर मागीर खंय ना खंय आमकां ST रिजर्वेशनाची मेळपाची शक्यता आसा. हे सगळे जावपाक आमकां तरी दिसना की 2027 पयलीं हे जातले. पयलीं आमकां एक लक्षांत दवरपाक जाय की हे बिल असेंब्लीन इंट्रोड्यूस जातले काय ना तो व्हडलो क्वेश्चन मार्क आसा. कित्याक आतां काय लोकसभाचे पार्लमेंट काय आतां सेशन ना फुडलो गव्हर्मेंट होच कॅबिनेटाचो येतलो पियुष गोयल आसतलो लॉ मिनिस्टर आसतलो मोदीत हे इंट्रोड्यूस करतलो मोदीत हे पास करतलो कोण करतले ते आमकां कित्याक हे बिल आसा. सो आमी कितें मागलेले नेक्स्ट आमी कितें मागलेले नेक्स्ट फाटल्यान तुमी पळोवंक शकता एक नोटिफिकेशन आसा. आमी सिंपल मागलेले की 2020 हे सेंट्रल गव्हर्मेंटान एक डिलिमिटेशन कमिशन सेटअप केल्ले. हांव वयलो इन एक्सेस ऑफ द पावर्स ऑफ डिलिमिटेशन ऍक्ट सेंट्रल गव्हर्मेंट hereby constitute delimitation commission for the purpose of Jammu and Kashmir, Assam, Arunachal Pradesh, Manipur and Nagaland. हे आता 2020 कडले कोणी केले सेंट्रल गव्हर्मेंटान. आणि जेन्ना आमची मिटींग जाली सीएमा कडेन आमचे डेलिगेशन तांकां एश्युरन्स दिले की डिलिमिटेशन फॉर द पर्पज ऑफ गोवा जशें जम्मू एंड काश्मीर आनी हेका केला पळय नॉर्थ ईस्ट स्टेटान केला तशें अशें काडटले आयदर नोटिफिकेशन वे ऑर टू ऑर्डिनन्स फ्रॉम प्रेसिडेंट ऑफ इंडिया. मग ते सोडून तेंच्यांनी हे एक पीस ऑफ पेपर हे A4 पेपर कित्याक अजून कायदो जाल्लो ना अजून प्लेसूच जावंक ना एनेक्टूच जावंक ना हो सद्या एक पीस ऑफ पेपर आनी इट इज एन आय वॉश आमकां जर दिसता. आतां फुडलो तुमी पळोवंक शकता फाटल्यान आतां हे व्हेरी इम्पॉर्टंट हे खंयचोच आमचो BJPचो ST लिडर आनी आमचो ट्रायबल मिनिस्टर हे केन्नाच आमकां सांगना. कित्याक सांगना ते तांकां तुमी विचारपाक जाय. वो आसा RGIचो रजिस्ट्रार जनरलचो एक रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया सर्क्युलर तितून कितें आहा तुमी 33rd सिटी थर्ड हितून पळोवंक शकता थर्ड गोवा म्हणून बरयला आनी टोटल पॉप्युलेशन ऑफ गोवा बरयला तितून 13 लाख तेन्ना आशिल्ले आनी STचें पॉप्युलेशन बरयला 23,000 आनी टोटल पॉप्युलेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब्स 1,33,156. गोवा सर्क्युलरान 2001 STचें पॉप्युलेशन आसलें 1,33,756 आनी तसो डिस्क्लेमर केला की द शेड्यूल कास्ट एंड शेड्यूल ट्राइब पॉप्युलेशन फिगर्स आर एज पर 2001 सेन्सस. म्हणजे ऑलरेडी सेन्सस केल्लो आसा जे सरकार म्हणटा की आमचे पॉप्युलेशन ना हे ऑलरेडी सेन्सस केल्लो आसा. सो आमी कितें म्हणटा आमचो डिमांड सिंपल आसलो पॉलिटिकल रिजर्वेशन आमकां बेगीनचे बेगीन जाय. तेज्या पयलीं जो प्रोसेस आहा प्रोसेस कित्याक डिलिमिटेशन कमिशन सेटअप करपाक जाय आयदर बेस्ड ऑन दीस हे पॉप्युलेशन नाजाल्यार तुमी नवे पॉप्युलेशन नवो सेन्सस करत 2011चे पॉप्युलेशन नवे कितें करपाक येते. सो आमी हे सगळे डॉक्युमेंट्स हे सगळे जे मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन आसा तेज्या अंडर मारलेले. मात तरी पूण आमकां हे मोदी की गॅरंटी जे म्हणटा पळय सीएमान काय म्हटलें की हे मोदी की गॅरंटी 2027
आमकां ही इलेक्शन मेळपाची ट्रायबलांच्या खातीर मोदी की गॅरंटी. सो आमी म्हणटा की हे जे कितें बील हाडला ते गोंयकारांक गोंयच्या ट्रायबल्सांक फटोवपाचें, मागीर ट्रायबलांक भिकेक लावपाचे, ट्रायबलांक रस्त्यार हाडपाचे, हेच मोदी की गॅरंटी. गोंया खातीर हे ट्रायबलां खातीर हीच मोदी की गॅरंटी की ट्रायबलांक परत परत रस्त्यार आंदोलन करपाक, भीक मागपाक, आपल्या रायटा खातीर झगडपाक ही जी मोदीन आपली गॅरंटी दिला. आनी ताकाच लागून आमकां दिसता की आमी ताणी शॉक जाले की जो ST मोर्चा तेंच्यांनी पेडे खावयले, गोविंद गावडेन तानावडेक पेडे खावयले, CMाक पेडे खावयले. म्हाका प्रश्न आहा गोविंद गावडे आनी तानावडेक, हो गोविंद गावडे जेन्ना ST मेंबराक एक ST कमिशनर आहा ताका कापपाक वयतालो, ताका कापपाची धमकी दितालो, तेन्ना तुमी पेडे कित्याक खावंक ना तेजे? तेन्ना तुमी हो इंटरनल मॅटर म्हणून ओगी कित्याक रावलो? 2013 हो आनी एक ऑर्डिनन्स जशें आतां हे बील आसा डिफरन्स सांगता हे आतां बील आहा रिएडजस्टमेंट बील 2024 तशेंच रिएडजस्टमेंट बील ऑलरेडी 2013 दाखयल्लें आहा, येयल्लें आसा. 2013 ऑलरेडी बील हांव वाचता. द रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्रायब्स इन पार्लियामेंटरी अँड असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन थर्ड ऑर्डिनन्स 2013 हो ऑर्डिनन्स येयल्लो ऑलरेडी येयल्लो आसा आनी एनेक्ट जाल्लो असेंट दिले पार्लियामेंट 2013 ते 2024 पर्यंत तवडकरान एक आवाज कित्याक काडूंक ना? 2012 तुम्ही आंदोलन केलं, तेन्ना काँग्रेसच्या अगेन्स्ट तुम्ही आंदोलन केलं, तेन्ना 2012 तुम्हाला जिखून येयलो, तेन्ना तूं ट्रायबल मिनिस्टर आसलो, तेन्ना हेजेर तुम्ही इम्प्लिमेंट कित्याक करूं ना? कित्याक हे ऑर्डिनन्स आसले ते फक्त गोंया खातीर नासले, आख्खे इंडिये खातीर. 2013चे हे ऑर्डिनन्स आतां लॅप्स जाल्ले आसा. सेम दिना आतां बील काडला 2014चे. तर 2013 ते 2014 ते 2024 कोण आसा? 10 वर्सां कित्याक लागली तुमकां पेडे खावपाक? हो म्हाजो सिंपल आसा. 10 वर्सां हे डबल इंजीन सरकाराक पेडे खावपाक कित्याक लागली? इतले सगळे आसतना आनी तो मडगांव वयता आनी आनंद उत्सव करता, तो म्हणटा आमची सगळे ट्रायबल एरियांनी वयतले आनी आनंद उत्सव. तेजो आनंद उत्सव आमी कशे काडटले? जशें आमी पंचायत चलो अभियान एक्सपोज केल्ले, हे आनंद उत्सव करता पळय वाड्या वाड्या गांवा गांवांनी जसो जसो ट्रायबल बेल्टा तसो RGP स्ट्रॉंग आसा, RGPचो ST विंग स्ट्रॉंग आसा. आनी दुसरो मुद्दो म्हणल्यार आमी मागलेले आनी युनियन मिनिस्टरान एश्युरन्स एक दिल्ले, सीएमानी दिल्लीचो येवनूच ते सेम सांगलेले. मात मोदीन अशें कितें जालें की हे चेंज जाले? तुमी कळपाक जाय मोदी पॉलिटिकल डेव्हलपमेंट गोंयांत खूब जाले. जेन्ना फर्स्ट जेन्ना हांगसर CM मिनिस्टराक मेळपाक गेलो तेन्ना एक ग्रुप जे ST लिडर्स, जे थोडे ST लिडर्स स्वताक समजता, तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली आनी चॅलेंज केली सरकाराक की विदीन 48 आवर्स जेन्ना CM बीन दिल्ली आहले, विदीन 48 आवर्स आमकां रिजर्वेशन जाय, डायरेक्ट रिजर्वेशन. म्हणजे डिलिमिटेशन कमिशन ना, आर्टिकल 81 नाका, आर्टिकल 170 नाका, 332 नाका, काय ना, डायरेक्ट आमकां नोटिफिकेशन दी, फायनल नोटिफिकेशन दी, अल्टिमेटम दिलो. मागीर परत CM येयलो, CM परत CM होम मिनिस्टर मेळपाक सेकंड टायम गेलो. तेंच्यांनी कितें सांगलें, आमकां तुमची हे केला, त्या ग्रुपान कितें सांगलें की आमी आतां आझाद मैदानाचे हंगर स्ट्रायक करतले म्हणून. आनी तो हंगर स्ट्रायक अजून चालू आसा. तर हितून आमचो आरोप आसा, हितून आमचो डायरेक्ट आरोप आसा की जे आमकां एश्युरन्स मेळपाचे आसले ते हेंचे जे लिडर थोडे ग्रुप सेपरेटली जो जाला तांकांच लागून हे बीजेपीन आपलो जो हे आसा पळय जे डिसिजन आसा ते चेंज केला. आनी अशें दिसता की बीजेपीनूच हांकां प्लांट केला काय हो व्हडलो क्वेश्चन मार्क येता. कित्याक युनियन मिनिस्टर थंयसर एश्युरन्स दिता की डिलिमिटेशन नोटिफिकेशन हाडटलो, CM येवन सांगतात ते, मागीर अशें कितें जालें, मोदीत कितें जालें. आनी तेंचेय आमी काल एक तेंची प्रेस कॉन्फरन्स पयली, प्रेस कॉन्फरन्स तेंचे एक बायट केली. ती म्हणपाक लागली की RGP जे थोडे लिडर्स आहा म्हणपाक लागले RGP B टीम आनी जे मोर्चा जालो, ज्या मोर्चाक लागून आमकां हे एश्युरन्स मेळ्ळे, ज्या मोर्चाक लागून आमचे जे डेलिगेशन आहा ते गेले, की पुलिसांनी आमकां अलाव केलें वचपाक की थंयसर पर्यंत मेर्शेल जंक्शन ते आमकां ब्रिजा पर्यंत आमकां अलाव केलें. आनी सेम अशीच मिटींग आमी आझाद मैदानान घेतलेली आनी थंयसर आमकां दिवंक ना. सो आमकां सिंपल ताका विचारपाक जाय त्या लिडराक, जेन्ना 144 लागलो थंयसर 144 लागला आसतना आमी ती चॅलेंज घेतली. सगळे मिशनाचे लिडर्स आहा, हांव नांव घेवन सांगता, मिशनाचे लिडर गोविंद शिरोडकर आयज थंय खंय आसा आझाद मैदानार.
ॲडव्होकेट जॉन फर्नांडीस मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन तो खंय आसा आयज, सुरेश पालकर थंय खंयसर रावता, रवींद्र वेलीप थंय खंयसर रावता. हे सगळे जे 2 वर्सां झगडटाले ते अंडर एकूच बॅनरांतले मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्यूल्ड ट्रायब्स. आणि जेन्ना आझाद मैदानी मिटींग जाली तेन्नाच्यानी अनाउन्स केले की हेच्या फुडें आमी एसटी रिझर्वेशन उल गुलान मुवमेंटाच्या अंडर करतले म्हणून. सगळ्यांक खबर आहा की उल गुलान मुवमेंट म्हणून लॉन्च केले. आयज मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन बॅनर खंय आहा थंयसर, आयज उल गुलानाचो बॅनर खंय आहा थंयसर. तो खंय ना खंय तरी आमकां दिसता जॉय लिडर काल आमकां सांगले की आमी बीजेपीची बी टीम म्हणून. आयज तेणी सगळे जे हजारांनी लोक ट्रायबल स्पेशली बायले ट्रायबल्स येयल्ली तांचो इन्सल्ट केल्लो आसा तांकांय तेणी बीजेपीची टीम म्हणलेलें आसा. आनी तसो आम आदमीचे पार्टीचे आसले, तसो काँग्रेसीचे आसले, गोवा बट सगळे सीमाचे कॅबिनेट आसले आनी तेंचो तो डिसिजन म्हणजे ते सगळे बी टीम जाले. आनी तूं एकटो तूं खंय आसलो, तुजे दिदी कडसून तुवें ब्रेकअप केलो, मागीर रिक्षान बसून तुवें सपनां पयलीं आनी आतां कोणाच्या हातीचेर हात तुवें दवरला हें आमकां आयतारा पर्यंत कळटलें. कोणाच्या हातीचेर तुवें हात दवरला तें आमकां आयतार पर्यंत कळटलें. आनी ताकाच लागून तेंच्यानी आयतारा कितें एक मिटींग आपयलें परत. मिशन पॉलिटिकल रिझर्वेशनासून आमकां जितली नॉलेज आसा तेंच्यांनी सगळ्यांच्या लिडर्सांनी रिजायन केल्लें आसा आनी सेपरेट ग्रूप केला. हेंच्यांनी डिवायड ट्रायबलांक हो ग्रूप करता, रेव्होल्युशनरी गोवन्स करिना. आमी मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन जे आसा तांकां सपोर्ट केला. तेंच्यांनी पयर काल मडगांव प्रेस घेवन ते अनाउन्स केल्ला की हेंचे डिमांड्स आहा ते डिफरंटूच आहा, हेंचो विजन आहा डिफरंटूच आहा आनी अनऑर्गनायज सगळे वयता दुसऱ्या दिशेन वयता. सो खंय ना खंय हेजो फायदो डायरेक्ट बीजेपीक जाता आनी बीजेपीक जालात म्हणून बीजेपीन हे आमकां A4 पेपर धाडला. असले आमकां नोटिफिकेशन कार्ड सांगलेलें आमी जेन्ना आमचें डेलिगेशन केल्लें असले नोटिफिकेशन कार्ड सांगलेलें. हे कित्याक काडलें, तुमकां कितें गरज आसली. तुम्ही दाखवून दिले की ट्रायबल सेपरेट ग्रुपा आपले पर्सनल पॉलिटिकल करियर घडोवपाक थोडे लिडर थंयसर रावला. RGP नाल्यार RGP ST विंग ते कंडेम करता की समाजाक तेंच्यांनी यूज करचें न्हू. जर तुमकां खरेंच पडलेलें आहा जाल्यार थंयसर तुमी फुडें रावतले आसले. 144 आमी ब्रेक करून थंयसर घेतले, भायल्यान पुलिसांक आमी नाचयले आनी पुलीस थंयसर आसले आमकां हाडोवपाक फुडें. मागीर बॅरिकेड्स मोडले आमी, तेंचे दोरयो मोडले आमी. अशें ना की पुलिसांक आमकां सोडून दिले आनी तांकां तूं बी टीम म्हणटा. तूं खंय लुपलेलो. हांव एक एग्जांपल दिता. फॉर एग्जांपल सुरेश पालकर एडवोकेट जो गाकुवेचो प्रेसिडेंट आहा तो थंयसर हँडिकॅप, तो ताका चलपाक जायना सारकें, तरी पूण तो थंयसर येयलो. तो आमकां प्रोटेक्शन तो ब्रिजा पर्यंत तो चलत येयलो. तूं सोशल मिडियार एक्टीव आसता, तुवें तुजें रगत कशें सडसोंक ना अशें तूं उठ्ठा मरे. तुजें तें पळोवन रगत कशें सडसोंक ना जेन्ना आमची बायलां चलता. तूं कित्याक ना खंय रिक्षान लुपान रावलो तूं. आनी बाकीचे लिडर्सांनी ते पयले आसले आनी जेन्ना आमी मार्च तेन्ना पळय म्हणजे तू बीजेपीची बी टीम कोण, बीजेपीक सपोर्ट कोण करता. आमी बीजेपीच्या अगेन्स्ट उलयता. आमी हे कोणाची टीम हे कितें ते तुमकां रोखडेंच कळटलें. आनी आमचो जे आहा हेजेर क्लॅरिफिकेशन मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन आहा जो उलगुलान मुवमेंट आहा तो इतली 2 वर्सां तेंच्यांनी चलयला. तेंचे कडेन आमचें डिस्कशन चालू आहा. ते हेजेर कितें आहा ते 2 दिसांसून आमी तिका सांगला ही प्रेस कॉन्फरन्स आमी तेंचेर डिस्कस करूनच घेतला आनी ती फाल्यां ते 2 दिसांनी ते आउट करतले की ते आमच्या वांगडा आहा काय ना. कित्याक हो स्मॉल ग्रूप आहा हे दाखोवंक सोदता की आमी एक ना म्हणून आनी तेजोच फायदो बीजेपीक पडटा. हांव निलेशा कडेन मागता की निलेशान मातशें सांगचें की ग्रावंड टू डोर कॅम्पेन नाजाल्यार मिशनान तूं कसो पार्टिसिपेट केला आनी कशो मिटिंग्स तो अटेंड करतालो निलेशान मातशें सांगचें. आमी जेन्ना डोर टू डोर स्टार्ट करताले मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर्म जाल्या उपरांत डोर टू डोर स्टार्ट केलें. हांव गकवे फेडरेशनाचो उसगांव ब्लॉकाचो जनरल सेक्रेटरी आनी ह्या नात्यान आमी जे मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन आसलें ताका STची 16 संघटना जे आसा त्या संघटनांनी सपोर्ट केल्लो. तेतून हांव गाकवेदाचो असल्या कारणान हांवूय त्या मिशनाक इनवॉल्व जालो आनी डोर टू डोर आमी करताले. आमी घरान भोंवले, लोकांक कन्विन्स करून लोकांक मिटिंगे आपयल्यात सांजचे. आनी हो जो काल भाशणां हे सांगता की आपल्यान मिटिंगा केल्या, अरे तुवें केल्या मिटिंगो पूण लोकांच्या दारान आमी गेल्या, लोकांक कन्विन्स आमी केल्या, लोकांक एश्युरन्स आमी दिले आनी हाडलेले. तुमी फुकटची भाशणां ठोकल्या थंय. आमी जेन्ना डोर टू डोर करता काणकोण गेले आमी, हांव उसगांवचो पूण काणकोण वचून डोर टू डोर केल्लें. थंय वचोन लोकांक जेन्ना आमी हाडटा तेन्ना हो खंय हो शंकर पळशी घेवन थंय हे करता विडियो काडपाक समाजाचें करपाक गेल्या. मरे आमी थंय तूं आनी दुसऱ्यांक आनी कित्याक थंय इनवॉल्व करतालो. म्हणजे तुजो कितें हिडन अजेंडा आसलो आमकां पयलीं कळयलो. मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन हे जे मिटिंगो जेन्ना जाताल्यो
तेन्ना हांकां सांगलेलें आमचें गांव आसा 360 वाडे आसा आमचे एसटीचे, जाल्यार 360 वाडे जर कवर कर, कित्याक आमची टार्गेट आसली सगळ्या आख्या गोंयांत कवर करपाची, जाल्यार आमकां फास्ट ट्रॅकार मिटिंगो व्हरपाच्यो आसल्यो. हांव तांकां सांगलें आतां मिटिंगो घेतल्या म्हणटा ते कितले 70 मिटिंगो घेतल्या म्हणटा, पूण तेंच्यांनी एक्चुअली मिटिंगो घेतल्या 45 to 50 मिटींग घेतल्या. हेच्या वयर तेंच्या मिटींग घेवना, कित्याक तेंच्या मिटिंगां हांव इनवॉल्व आसतालो. आनी ताका हांवें सांगलेलें फास्ट ट्रॅकार मिटींग व्हरया, प्रोजेक्टर जाय जाल्यार हांव दिता, आमी अरेंज करता, स्क्रीनय आमी अरेंज करता, टीम आमचे कडेन आसा, आमचे कडेन भुरगे आसा, लिडर्स आसा, आमी जाता तितले हें करुया, टीमी वाडोवया आनी हें करुया. पूण हेंकां तें करपाचें नासलें. कारण कितें आसा, हो रामा काणकोणकर हेका ह्या मिशनाचो एक एजेंडा आसलो की ह्या लोकांचो डेटा घेवन खंय तरी सायडीक पळोवपाचो, आनी तेणी तेंच केलें. आयज तेणें कितें केलें, सगळ्या मिटिंगां आपूण इनवॉल्व जालो, डेटा कलेक्ट केलो सगळो, आनी डेटा कलेक्ट करून आमचे लिडर्स जे सिनियर लिडर्स आसा, गोविंद शिरोडकर, मागीर जॉन फर्नांडीस, हेंच्यांनी सांगलें आमी येता म्हणून मिटिंगाक, तर अवेरनेसाक तुमी येवपाची गरज ना. हे रामा काणकोणकर आनी रुपेश वेळीप हेंच्यांनी तांकां सांगलें तुमी येवं नाका. आतां हे इलेक्शन घालता ते मिटिंगां येयना, पूण तुमी सांगला हे सिस्टमॅटीक वेन तेंच्यांनी हो जो मिशन पॉलिटिकल जो ग्रूप आसा तो ग्रुपाचो डेटा सगळो आपल्या हायजॅक केला. तेंचो जो व्हॉट्सएप ग्रूप आसलो तो व्हॉट्सएप ग्रूप तेणें गोवा न्यूज, गोवा ट्रायबल न्यूज म्हणून कितें तरी केला, सगळो हायजॅक केला. आनी आमचे सगळे रायट्स जे आसले पळय, एडमीन रायट्स सगळे काडून दवरले आनी आपल्या कडेन सगळो रायट दवरलो. आयज सगळो ग्रूप डेटा अख्ख्या गोंयचो जे मिटिंगो जाल्या तो डेटा सगळो ह्या रामा काणकोणकर आनी रुपेश वेळीपान हेंच्यांनी थंय हायजॅक केल्लो आसा. हेंच्यांनी आमी सांगलेलें, ज्या खूब कडेन आमकां येयल्लें की बाबा आमच्या वाड्यार मिटींग जावपाक जाय, येया, आमी येता थंय, पूण तुमी मिटींग स्टार्ट करा, आमच्या वाड्यार येया. पूण आमी सांगता हांकां की मिटींग घेवं जाय त्या वाड्यार, पूण हे थंय घेयनासले. हे मिशनाचे हेंच्यांनी डेटा चोरलो, सगळें चोरलें. आनी आयज जर पळयत जाल्यार मिशन पॉलिटिकल रिजर्वेशनांत जे रामा काणकोणकर, रुपेश वेळीप हे रिजायन जाल्ले आसा. आयज ते मिशन पॉलिटिकल रिजर्वेशनाचो बॅनर यूज करता, ग्रूप जो आहा पळय तो यूज करता आनी मेसेज पासून घालता आसतना मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन म्हणून घालता. हेंकां कसलो रायट आसा? हे रिजायन जाल्या मुद्दम रामा काणकोणकरान डिनाय करचो, नाजाल्यार रुपेश वेळीपान डिनाय करचो की आमी रिजायन जावना म्हणून. आतां हेंच्यांनी आमची मिटींग चालू आसतना आमचो मोर्चा जे आसा जावपाचो म्हणून आमी केलो, तेन्ना हेंच्यांनी दुसरो ग्रूप करपाक स्टार्ट केली. हेंच्यांनी सांखळे कॉन्स्टिट्युएन्सी मिटींग घेतली. सांखळे कॉन्स्टिट्युएन्सी मिटींग घेवन त्या लोकांक थंयसर हें केलें आनी ग्रुपार सगळ्या लोकांक भंय घालपाक लागले. ग्रुपार व्हॉट्सएप ग्रुपार सगळे हें घालपाक लागले मेसेजी की थंय लाठीचार्ज जावपाक आसा, सेक्शन 144 लागलेलें आसा. परत ग्रुपार ते हें घालताले मेसेजी, कितें लागून की लोकांक विश्लोवन ते फाटीं काडपाक. इतलो प्रयत्न हेंच्यांनी केल्लो आसा. हेंकां प्लांट केला बीजेपीनूच. आमकां 100% एश्युरन्स शुअर आसा की कारण हेणी जे कितें केलें तें जर पळय सिस्टमॅटीक वेन केलें. आमगेले टीम हांगा वयतले आसली म्हणून कळ्ळें की दिल्ली डेलिगेशन वयतलें तेन्ना तेणी प्रेस घेतली. परत आमचे हे लेटर जे येयले हे म्हणजे सगळें तांकां खबर आसलें, सगळें प्री प्लॅन तेंचो हो सगळो तेंच्यांनी केल्लो आसा. आनी हो फक्त रामा काणकोणकर आनी रुपेश वेळीप हेंच्यांनी हो आमचो मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन ज्या ग्रुपाक 16 संघटनांनी सपोर्ट केल्लो, ह्या 16 संघटनांचेर हेंच्यांनी जो डेटा चोरला. कारण ज्या जाग्यार लोकांक आमचे गेल्ले ते एक सगळो समाज जर एक जातलो बरें जातलें कितें तरी म्हणून गेल्ले, तांकां ह्या लोकांक हेंच्यांनी पिशान काडल्या, थोड्या लोकांक काडल्या पिशान आनी आयज तो मोर्चा थंय बसयला. हो आमचो समाजाचो मोर्चा थंय बसल्या ते आमच्या समाजाचे लिडर म्हणटा पळय न्ही, जे सगळ्या गोंयाक रिप्रेझेंट करता म्हणटा ते एक खंयचे संस्थेचे कोण आसा काय विचारपाचो पयलीं तांकां. ती खंयची आमची 16 संघटना आसा ते 16 संघटनाची एक संघटना तेंच्या कडेन आसा काय विचारपाचें. म्हाका सांग, तुमकां अशें म्हणपाचें की रामा काणकोणकर म्हणटा तो रामा काणकोणकर सारकिले काही घटक आसा तुमच्या एसटी समाजातले, तांकां लागून हे एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन बी ना ते आजून मेरेन पास जावना अशें तुमकां म्हणपाचें आसा?
ना ते डिवेट करता जे पळय तुमी सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स पळोवपाक जाय जेन्ना आमकां सीएमान असेंब्लीन एश्युरन्स सगळे पार्टी आशिल्ले पयलीं कॅबिनेट एश्युरन्स दिले आनी मागीर असेंब्लीन एश्युरन्स दिले की ऑल पार्टी डेलिगेशन वयता फर्स्ट डेलिगेशन वयतकीर तेंच्यांनी सांगलें की अमित शाह मेळोना फर्स्ट डेलिगेशन मागीर तेंच्यांनी ऑटोमॅटीक प्रेस घेतले की आमकां 48 आवर्सान दुसरेंच कितें जाय म्हण रिजर्वेशन जाय म्हण रोखडेंच आमी कितें मागतात की डिलिमिटेशन कमिशन पयलीं सेटअप करूंक जाय तेजें नोटिफिकेशन मागतात ते सोडून तेणी दुसरोच घातले म्हणजे तेंच्यांनी त्या ग्रुपान दाखोवन दिलें की एसटी समाज डिवायड आसा म्हणून अशें तें नासलें एक्चुअली तेंचे तुम्ही पळयला आसतलें कितले मेंबर थंयसर आसा कोणूच ना थंयसर प्रेजेंट पण माझो प्रश्न स्पेसिफिक आसा रामा काणकोणकर म्हणून तेणी नाव घेतलें तो मनीस आसा तेका तसल्या मनशांक लागून हे अजूनय तुमचे अचीव जावना तशेंच आमकां दिसता की बीजेपी हितून फायदो पडटा आनी तेच्या पयलीं असे लिडर्स खूब जाल्ले आसा जेणी समाजाचे जे आतां एमएलए जाल्ले आसा आनी हो आपल्याक कितें तरी म्हणटा तिणें टर्म डिझायन केल्या पॉलिटिकल कितें आपल्याक तो म्हणटा आनी तो तशें आमकां ताका दिसता की तेच्याच खातीर तो मायलेज घेवपाक सगळें करता रामा काणकोणकर पॉलिटिकल हे घेवपाक सोदता पोळी बसपाक सोदता आपली हेचो फायदो तेकाच लागून तो थंयसर मुवमेंटाक नासलो आनी तेणी एक क्वेश्चन तूं ते रिपोर्टरान तेका क्वेश्चन विचारलें की जो मोर्चा आसा त्या मोर्चाक तूं कित्याक नासलो कित्याक तो म्हणटा आपल्यान इतल्यो मिटिंगे घेतल्यो आपूण पयलींच्यान आसा आपूण इतले व्हरला मोर्चा जेन्ना तुका खबर आहा मोर्चा आख्या खात्रेन लोक मोर्चाक तूं कित्याक तो म्हणपाक लागलो की इट इज अ स्ट्रॅटेजीक डिसिजन बाबा कसली स्ट्रॅटेजीक सो मडगांव मिटिंगे गेला आमी मिटिंगेच्या पयलीं खंयसर मिटींग आसपाचें खंयसर प्लेस आसपाचें खंयसर बसपाचें कोण जेवण दितलो कोण कितें घातलो कोण स्लोगन दितलो कोण प्रेसा कडेन वयतलो कोण पुलिसां कडेन वयतलो डेलिगेशन कोण सगळी स्ट्रॅटेजी आमी केला बसून तूं खंय आसलो जशें की सांगला की तो रिक्षेन बसून लुपोन आसलो हितून कळटा की तो खंयचे तरी कोण ताका तरी फाटल्यानच्यान पुश करता मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन आहा तेणी काल प्रेस घेतलेली पण तेणी हे क्लॅरिफाय करूं ना तेणी ह्या बाबतीन की हायजॅक जाला म्हणून तुम्ही क्लॅरिफाय करता आरजी क्लॅरिफाय करता कित्याक लागून तुम्ही कित्याक क्लॅरिफाय करता मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन आहा एडव्होकेट जॉन फर्नांडीस तेणे क्लॅरिफाय करूं ना काय मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन जर काल तुम्ही प्रेस सारखी आयकत जाल्यार एडव्होकेट सुरेश पालकरान म्हटलेलें की आमी जे मागता आनी जो दुसरो ग्रुप आसा ते डिफरंट मागता आतां कित्याक तेंच्यांनी रिजायन जाल्यार कित्या कारणां खातीर तेंच्यांनी ऑफिशियली आजून ते आउट करूंक ना आमचे कडेन डिस्कशन चालू आसा मात आमकां जेन्ना कळ्ळें की ते रिजायन जाला आनी समाजाक यूज करता तर आमचें कर्तव्य आसा की जे लिडर्स जे समाजाक यूज करून एमएलए जाला तसले लिडरांक फुडें काडपाक जाय आनी समाजाक यूज करून आमी तो आउट केला मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन तेणी फुडें ते अजून कित्याक फुडें येवना काय म्हणटा तेच तुका सांगता की मोठें पॉलिटिकल आमचें डिस्कशन चालू आसा आयज सकाळीं तेंचें डिस्कशन केलां ते बेगीनच्या बेगीन ते करतले कित्याक सांग तेन्ना रिजायन करता तेन्ना जशें की सांगलें थोडे डॉक्युमेंट्स आसता डेटा आसता अकाउंट्स आसता ते पयलीं आसले रिजर्वेशन ते हँड ओवर करूंक जाय मे बी तेका लागून ते डिले करता आसतले मात ते बेगीन आमकां तेंच्यांनी सांगलें की बेगीनच्या बेगीन ते आउट करतले म्हाका सांगपा तुवें म्हटलें की ती 16 संघटना ती एकटोय तेंच्या वांगडा ना कळ्ळें तुका पूण ही 16 संघटना आतां आसा पळय ती हेजे डिसिजनाक सपोर्ट करता काय अपोज करता हेजेर तुमचो कांयच ना हेजे काल नोटिफिकेशन काडला तिकडे आमी अपोज करता नाका आमकां तेच सांगता तुमी स्ट्रायक करता पळय तेजेर तुमचो निशेध हांगा स्ट्रायक करता ते कितें म्हणटा की तांकां फायनल नोटिफिकेशन जाय एसटी आतां फाल्यां कोड लागता न्हू 10 तारीख 9 तारखेक तिंका हे जाय कितें रिजर्वेशन आमकां कितें रिजर्वेशन आमकांय जाय मात ड्यू प्रोसेस तो प्रोसेस आसा पळय पयलीं डिलिमिटेशन कमिशन जशें डिलिमिटेशन कमिशन हें नोटिफिकेशन जशें जम्मू आनी काश्मीराक हें केलां डिलिमिटेशन कमिशन आसामाक केलां तशें जाय हें बील नाका आमकां हें बील बेश्टें हें बील केन्ना पास जाता आमकां खबरूच ना आनी ते सेन्सस कमिशनर हे कितलीं वर्सां लागतले आमकां खबर ना सो बीजेपी आनी हे जे कोणी आहा ते आमकां पिशान काडटा अशें तरी आमकां दिसता 25 मे तुम्ही असलेले लोलया मैदान पण पळय आमी म्हणल्यार आरजीपी डायरेक्टली नासली आरजीपीचे निलेश गावडे रिप्रेझेंट करतालो आनी प्रेमानंद गावडे आसलो निलेश गावडे जो कशें सांगला वर्किंग कमिटीन हा मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन प्रेमानंद गावडे एक्झिक्युटिव्ह मेंबर्स पॉलिटिकल रिजर्वेशन आरजीपी डायरेक्टली सपोज हांव म्हाजे तूं पर्सनली हांव कित्याक इंटरफियर जावंक ना कित्याक हांव ऑफिस बेरर पार्टी करता नाल्यार अशें दिसोंक नासलें की आरजीपीचो मुवमेंट ते दिसोंक ना इनिशियली म्हणून आमी ते अवॉयड केल्ले म्हणून हे आमचे आरजीपीचे भुरगे पयलींच्यान आसले तुमचे एसटी कम्युनिटी जर इतली जर सगळे आता कम्युनिटीज आसा 16 भितर म्हणटात 16 ते कम्युनिटीज जर इतले तरेन जर म्हणजे प्रकर्तेन हो मुद्दो जर घेतात जाल्यार कांय लोक अजूनय रामा काणकोणकरा वांगडा कित्याक खातीर ते उपोशणाक बसता इतलो ते म्हणजे तेंचे तुमची जी एसटी कम्युनिटी आहा तेंचेर निशेध कित्याक करना बाबा तुमी अशें कित्याक करता काय तेच आमी आतां चालू केलां तेंचे डिस्कशन चालू आसा जशें की सांगलें की 2-3 दिसांनी कित्याक रेजिग्नेशन तेंच्यांनी दिलां म्हणटा ते मागीर दिलां अशें आमकांय न्ही तेंच्यांनी सांगलां ऑफिशियली दिलां मात तेजो प्रोसेस आसता अकाउंट सेंट्रल
हँड ओव्हर करपाक जाय कितें डेटा कितें आतां तेणी कितें सगळें हायजॅक केला अशें कळना की फूल जो डेटा व्हॉट्सएप ग्रुप अरावंड 30 ग्रुपांचो तेणी हायजॅक केला आनी तो डेटा अरावंड 8,000 लोकांनी आपल्या कडेन दिला आनी तो डेटा तो दुसऱ्या पार्टेक नाल्यार कोणाक तरी विकपाक सोदतालो की आपूण एसटीचो लिडर जाका वाड्यार 2 मतां पडटा आनी कॉन्स्टिट्युशन 280 मतां पडटा. सिंपल क्वेश्चन आसा लोहिया मैदान थंय जे मिशनाचे जॉन एडवोकेट जॉन आसलेलो तेणे डिमांड केलेलो कितें डिमांड केल्लो त्या प्लॅटफॉर्माचेर कितें म्हणजे तेणे डिमांड केल्लो तेन्ना की समज हे मेळना जाल्यार ते लोकसभा इलेक्शन बॉयकॉट करतात. बरोबर. जाल्यार आर्जीत एसटी समाजाचो कॅन्डिडेट घातला जाल्यार तुमी तेंच्या एसटीच्या सपोर्टान तुमचो कॅन्डिडेट देंवयतले ना. बॉयकॉट डिसिजन जो आसा ती कितें आसता तो एक स्ट्रॅटेजी आसता सरकाराचेर प्रेशर घालपाची. बॉयकॉट म्हणल्यार बॉयकॉट कोण इजिली बॉयकॉट इलेक्शन्स करना. हेतून जर करतलो जाल्यार तुका सिस्टमान येवनूच करचें पडटा. सो बॉयकॉट तर आमी ऑलरेडी आमच्या प्रेसिडेंटांनी क्लॅरिफाय केलें की बॉयकॉट इलेक्शन आमी जाल्यार करचे ना आनी कॅन्डिडेट देवपाचे तो प्रश्नूच येना. मागीर तुमी एसटी समाजा वांगडा कशें दाखयतात आमी आसा न्हू ना. आतां तो डिसिजन ना. 25 मे जाले. 25 मे जाल्यार 5 फेब्रुवारी कितें डिसिजन जालें कन्सेन्सस सीएमाचे त्या डिसिजनान की डिलिमिटेशन कमिशन आमकां जाय. डिलिमिटेशन कमिशन कित्याक जाय? डिलिमिटेशन कमिशन एकदा सेटअप जालें जाल्यार सरकार बी ताका लागना, ताका गव्हर्मेंट बी ताका लागना, ताका कोड ऑफ कंडक्ट बी लागना. ताका ते इंडिपेंडंट बॉडी एसटी सेन्सस करतले, डिलिमिट करतले एरिया आनी मागीर ते रिजर्व करतले. पण हे सगळे एपिसोड हांव इतलेंच गमन येता की तुमी एसटीचीच वाट लावन उडयता म्हणून अरे गोवाना नाही तुमी एसटी आमी सर्टन ग्रुप एसटी म्हणले जाल्यार मिशन पॉलिटिकल ग्रुपिझम तुमच्या पळय काय ग्रुपिझम जेन्ना जाता ग्रुपिझम कांयच ना. 16 पॉलिटिकल रिझर्वेशन तेंच्यांनी 2 वर्सां पयलीं एक सोसायटी सोडा म्हणटा पळय तुमच्या भितरूच तुमी जी ना डिव्हिजन काय ना डिव्हिजन इंटरनल सॉर्ट आउट प्रेस कॉन्फरन्स घेऊन कितें ते इंटरनल सॉर्ट आउट करून जायना म्हणून तेंच्यान रिजायन केला न्हू. आतां तुका सांगता मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन आहा पळय तो तसोच आसा. तितून कांय हे ना. जे थोडे लिडर्स आहा पळय तांकां आवडनासले एक कोत कितें जायनासले फुडें तेंचे एजेंडा डिफरंट आहा तेंच्यांनी सेपरेट केला आनी तो व्हडलो ग्रुप काय ना. तोच क्वेश्चन परतून तुका येता मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन हे केन्ना फुडें येतले आनी केन्ना क्लॅरिफाय करतले. आतां पळय आतां कितें आहा थिंगा चल्ला हे चल्ला आनी तिका सगळे काँग्रेसचे लिडर वयता आनी कोणाचे लिडर सगळे वचून तांकां मेवता. पूण मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन मुगी आहा म्हणून हितून कशें गमता कितें खरेंच ते तेंच्या सपोर्ट करता. तशें ती सांगला की थोडे डॉक्युमेंट्स आनी डेटा तेंच्याकडून हँड ओव्हर करपाचे आहा तेंच्यांनी तांकां लिगल नोटीसूय धाडलो अशें आमकां आयकून येता. सो तो ताका लागून ते रावला. सो आमी ह्या माध्यमाचेर मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन डिमांड करता की आनी भाऊ एक्झिक्युटिव्ह कमिटी ना तेंची जेन्ना मिटींग जातली तेंच्यांनी हो बेगीनच्या बेगीन एक्सपर्टायट करचें आनी तेंचें कितें आहा तें आउट करचें. सो सादो आनी सिंपल क्वेश्चन समाज फुटना हो रामा फुटलेलो आसा म्हणजे तुमकां सांगपाचो मुद्दो इतकोच आसा जो रामा मनीस आसा तो फुटला समाजांतल्यान समाज बरोबर आसा सगळे. हे एडवोकेट जॉनान सांगला की तो फुटला म्हणून म्हणून ताणी रेजिग्नेशन दिलें म्हणून भायर सरलो तो ऑटोमॅटिक रेजिग्नेशन दिलें म्हणून भायर रेजिग्नेशन तुम्ही आता तुमकां हांव एकूच सांगता आरची तुम्ही उलयता पूण मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन तेणी उलोवपाची गरज आहा की बाबा तेणी रिजायन केला आमी त्या मिशनाचो पार्ट आसा आमी क्लॅरिफाय करता. आमी हे माध्यमाच्यान तांकां अपील करता की बेगीनच्या बेगीन म्हणजे तुका म्हणपाचें ते रामा काणकोणकर इज द मेन कल्प्रिट बिहाइंड मेन कल्प्रिट म्हणून रेजिग्नेशन दिलें म्हणजे खंयचे संस्थेचें ताणें रेजिग्नेशन दिलें ही इज आउट. तो त्या संस्थेचो परत बॅनर यूज करूंक तुमच्या वांगडा 16 संघटना ना तो आतां मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन ना तुमकां क्लॅरिफाय प्रेसांनी हे लक्षांत दवरपाक तो कितें करता आपूण तेंच्या वांगडाच आहा म्हणून सगळे वांगडाच आहा. मात मिशनाचो बॅनर ना उडवणाचो बॅनर ना जेन्ना मिडिया रिपोर्ट्स येता पळय ते मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन इज कंडक्ट आझाद मैदान तशें येता तेजेर ते क्लॅरिफिकेशन दिना. सो हे तुम्ही विचार फायदो घेवपाक सोदता ही एक संघटना बसल्या अशें मिशन म्हणून बसोंक ना न्हू थंय. ना मात ते फायदो मिशनाचे बॅनर मिशनाचो यूज करता रिपोर्ट पेपराचेर मिडियाचेर मिशन पॉलिटिकल ते काय झालं पत्र क्लॅरिफिकेशन त्यांच्या पडचे घेऊन जाय नो नॉट फ्रॉम थँक्यू